धन्यवाद राहुल सर. हॅलो, ठाणे सीपीओ ऑफिसचे कपाले साहेब आणि ठाणे कमिशनर ऑफिसचे पवार साहेब या दोघांचंही या ठिकाणी आगमन झालंय. सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कल तर्फे मी त्यांचं विनंती करतो, त्यांनी मंचावरती दोघं आमंत्रित आहात, मंचावरती स्थानपन्न होऊन या अंतिम सामन्याचा याची देई याचे डोळा आनंद घ्यायचा आहे. आणि त्वरित मी पंचांना आणि खेळाडूंना विनंती करेन, अंतिम सामन्याला सुरुवात करायची आहे. काळोखाच्या भुतूर अंधाराच्या आत उजेडात सगळा होऊन दे, जा काय घडताला बिघाडताला तर याची डोळी आणि याची देहा महाराष्ट्रातल्या अखंड प्रेक्षकांका बघू दे. सामन्याक सुरुवात होता. हॅलो, आणि जवळजवळ राणे सर आपलो माईक हातात घेऊन आपल्या मधुर वाणीतनं लोकांपर्यंत नेत्रदीपक सामन्याचा समालोचन कर्णपटलावरती मारूसाठी सज्ज होतात. आम्ही आमची सूत्र पूर्ण समालोचन कक्षाकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद गावडे साहेब. रोमांच तरार, पदतालित्य, संघर्ष नाट्य, तुंबड युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, सप्तकाचा भेद करणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तव्यगार, झेंडा मिरवणारा आखाडा अर्थातच SPL 2026. दी ग्रेट ग्रँड फिनाले. दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. कोणाला या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडायची आहे. गोलंदाज पायस एमरोज अल्मेडा, स्ट्राईकला विशाल सावंत, नॉन स्ट्राईकला देवेंद्र हिंदळेकर. सलामीची जोडी. मोठा फटका खेळायचा भाई, पायस अल्मेडा है वो सहजा सहजी आपको बड़ा शॉट खेलने देगा ही नहीं. पायस अल्मेडा गोलंदाजच्या आक्रमणावरती काय सुरुवात केली आहे. सुरुवातीचे दोन चेंडू निर्धाव आलेत. चमचमत्या करंडकावरती नाव करायचं आहे. वाजत गाजत ट्रॉफी आपल्या मालकाच्या घरापर्यंत न्यायची आहे. त्यासाठीच तर हे युद्ध आहे. पुन्हा एक डॉट बॉल आलाय भाई, फिंगर्स रोल नाही करत हा, कधी कधी वेगात देखील टाकतो. भल्या भल्या फलंदाजांना नांगी टाकायला भाग पाडला या गोलंदाजाने. स्वप्नात येणारा गोलंदाज आहे पायस अल्मेडा. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागणार आहेत. आणि हा आनंद SPL मध्ये पाहायला मिळतोय. फटका फसलाय. विक्रांत उर्फ विकी रोगे झेल खाली. 3 चेंडूंची प्रतीक्षा संपली. 4थ्या चेंडूवर विकेट आली आहे. कमाल धमाल बेमिसाल मैदानावरती एकाच मालकांचे 2 संघ, परंतु जिद्द हारून चालणार नाहीये. कारण मालक एकच जरी असला तरी देखील खेळाडू भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाला आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. आणि ती निर्माण करत असताना तुमचा खेळ हा मात्र खूप महत्वाचा आहे. चला सामना फास्ट घेऊया. नवीन फलंदाज या लवकर मैदानात. आपल्या संघासाठी खेळणारे हे सर्व खेळाडू येस, थँक्यू गावडे साहेब. मालवणी माणूस. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु अवांतर. दोन्ही हात समांतर. सकाळी पंचांना कवायत करायला भाग पाडली. आता संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा नवीन फलंदाज. यस, योगेश कागले, सावंतवाडी तालुक्यातील शेरपे गावचे सुपुत्र, यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक आले. डॉट 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 पाहायला मिळते. सगळीकडे टिंब चेंडू आलेत. एक विकेट देखील घेतली आहे. एक धाव, ती देखील अवांतरच्या स्वरूपात आली आहे. यावेळी देखील फटका बसलाय दूरवरून. मॅन फ्रॉम कणकवली, परबवाडा, मुन्ना परब झेल खाली. मुन्नाने ठरवलंय भाई फलंदाजी करायची आहे रे आपल्याला. धावा थोड्याफार तरी त्यांना बनवू दे. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. गावासाठी आपल्या संघासाठी क्रिकेट खेळा. मैदानात क्रिकेट हारला तरी चालेल, पण मनातील क्रिकेट कधी हरू देऊ नका. प्रत्येक वेळी आपणच जिंकू असं नाही. म्हणून आपल्या संघासाठी क्रिकेट खेळणं कधीही सोडू नका. जिंकल्यावर तर सर्वच येतील तुमच्या सोबत. म्हणून गावातील विरोधकांशी कधी भांडू नका. कोणाच्याही कौतुकाची वाट मात्र पाहू नका. संघाच्या नावासाठी कुठलीही स्पर्धा खेळायचं सोडू नका. गोलंदाज विकी रोगे. यावेळी बॅटच्या आतलीकडे देवेंद्र हिंदळेकर. यावेळी मात्र भन्नाट वेगात धाव घेतली गेली.
एक धाव ऍड होते. एका धावेने सांघिक धाव फलक 4 वरती पोहोचलाय. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूवर तुम्हाला काहीतरी वेगळं एका दुसरा बिग हिट गरजेचं आहे. यावेळी देखील मिस्टर स्ट्रोक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकच धाव. आकाश मसूरकर आलेत. मसुरे कावा गावचा हा वंडर बॉय आहे, चॉकलेट बॉय आहे आकाश मसूरकर. अगदी दर्जा पहा या स्पर्धेचा. स्टँडर्ड लेवल, क्रेज, दर्जा म्हणजे काय असतं तर हे आयोजन. यावेळी मोठा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले. दर्पण आचरेकर सिंगल ऍड केली जाते. एका धावेने सांघिक धावफलक 6 धावा. अर्धा डझन धावा धावफलकावर. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दाखवून द्यावं लागणार आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडे ना हा, अडवू शकेल मला अशी अजून भिंत नाही. देवेंद्र हिंद्रेकर क्षमतावान फलंदाज आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यानच्या काळात सिंगल घेतली गेली. एका धावेने सांघिक धावफलक 7 धावा. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हारा वही जो लड़ा नहीं लड़ता वो है जो साहस करता है. साहस वो करता है जिसके सीने में दिल धड़कता है. जिसके सीने में दिल धड़कता है वो कहता है जिंदगी मिसाल है. नशिबाचा चौकार. आणि हा चौकार नुसता चौकार नाही आहे, ऑक्सिजनचं काम करून जाणारा फटका मैदानात आलाय. आणि चौकाराने सांघिक धावफलक दुहेरी धावेत परावर्तित होतोय. 11 धावा. एक बिग हिट शेवटच्या चेंडूवर. जीतेंगे हम ये खुद से वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादा मजबूत करावा लागणार आहे. मेगा फायनल सामना आहे, हार तर मानायचीच नाही आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका. चेंडूचा प्रवास, वन बाउंस ओव्हर द रोप. इतिहास गवाह आहे. ज्या वेळी शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आलाय, विजय आणि पराभवाचं अंतर ठरवणारा तो फटका ठरलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावर. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर देखील आवाज बदलतोय. मायक्रोफोनवर निमंत्रित करूया वेंगुर्ला गावचे सुपुत्र, निवती कोचराचे रहिवासी सर आबा कोचरेकर. तत्पूर्वी संपूर्ण या संघटनेने मला समालोचन करण्याची संधी दिली. संपूर्ण SPL आयोजक, त्याचप्रमाणे आमचे मित्रवर्य चेतन रासम साहेब यांचे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेतून मी रजा घेतोय. पुन्हा एकदा भेटूया नवीन वर्षात, नवीन पर्वात. तोपर्यंत टाटा, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद समीर. याच्यासाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. निश्चितच एक अभूतपूर्व क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतो या सिडकोच्या आलिशान मैदानावरती. अर्थात औचित्य सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 7वं पर्व मैदानावरती. पाठलाग करायचं तो मैदानावरती. विजयासाठी 12 चेंडू मध्ये करायच्या 16 धावा. दोन्ही बाजून जर पाहिलं तर प्रणित दुखंडे साहेबांचे 2 संघ मैदानावरती, म्हणजे एकाच मालकाचे 2 संघ आहेत, परंतु दोन्ही संघ विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी संघर्ष मैदानावरती करतायत. 12 चेंडू मध्ये 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी मॅन फ्रॉम मसुरे आकाश मसूरकर त्याला साथ देताना स्ट्राईकच्या दिशेने मॅन फ्रॉम आचरा हिरलेवाडी दर्पण आचरेकर. 12 चेंडू मध्ये 16 धावांचं लक्ष गाठायचं आहे. गत वर्षीचा विजेता संघ कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ पुन्हा एकदा त्याच जोमाने, त्याच नव्या उमेदीनं या वर्षी सुद्धा 7व्या पर्वामध्ये विजेते पदाला गवसणी घालतो का, की उधळलेला वारू रोखण्याचं काम दुसऱ्या बाजूनं अद्विक स्पोर्ट मसुरे संघ करतो का. बारा चेंडू 16 धावांचं लक्ष आहे. समोर असेल दर्पण,
या मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर खेळलेला फटका, या चेंडूवर पाहायचा एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पायस अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आज मात्र नशिबानं पूर्णपणे साथ दिली. अर्थात पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी हाराकिरी केली होती फलंदाजाने, परंतु त्यानंतर मुन्ना परब असेल, पायस अल्मेडा आणि त्याचप्रमाणे विक्की रोगेने चांगली गोलंदाजी केलेल्या आपल्या संघाला फायनलचं तिकीट बुक करून दिले. सुरेख प्रकारचा झेल टिपला जातोय, फटका तर अतिशय सुंदर होता दर्पणचा, परंतु या चेंडूवर बाद होतोय दर्पण. 12 चेंडू 16 धावांचं लक्ष हे मैदानावरती फायनलच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये गाठायचंय ते संघ कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरा क्रिकेट संघ. धावसंख्या 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ होतोय समाप्त, म्हणजे राहिलेले आपल्याला 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये करायचे आहेत 14 धावा. 10 चेंडू 14 धावांचं लक्ष. अगदी मोक्याची जागा म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय तो मॅन फ्रॉम कलमट कणकवली अक्षय. सिंधुदुर्गचा वर्ल्ड कप ज्याचे प्रायोजक अर्थात आयोजन कमिटी मधील प्रीतम गावडे आणि ओमकार कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा समर्थन कक्षामधून मनपूर्वक स्वागत करतोय. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून, जोपर्यंत चेंडू अडवला जातोय दोन्ही फलंदाजांकडे संधी होती 2 धावा घेण्याची. आकाश मसूरकरनं कॉल केला आणि त्यानंतर मात्र आपलं दिशा बदलताना दिसतोय तो अक्षय कदम मॅन फ्रॉम कलमट कणकवलीचा खेळाडू आहे. धावसंख्या धावफलकावर गणली जाते 4 धावा. 4 धावा धावफलकावर 12 चेंडू 16 धावांचं लक्ष मैदानावरती आहे ते अर्थात कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघासाठी. सुरेख प्रकारचा चेंडू देवेंद्र हिंदळेकर मॅन फ्रॉम सुकळवाड तालुका मालवणचा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी केली होती. संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर देवेंद्रने चांगली कामगिरी मैदानावरती केली होती. 8 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू विजयासाठी 11 धावा. स्ट्राईकच्या दिशेने आकाश मसूरकर मॅन फ्रॉम मसुरे गावाचा खेळाडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, कमबॅक करतोय देवेंद्र. देवेंद्र सुद्धा हार मानण्याला तयार नाही. अद्विक स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेल. मित्रांनो, नशिबाची दारं हे नेहमी उघडी असतात, परंतु ते ओलांडण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि हीच मेहनत आज मैदानावरती करताना दिसतो अद्विक स्पोर्ट मसुरा क्रिकेट संघ, त्याच्या विरोधात कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरा क्रिकेट संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, साहिल सावंतच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आकाश मसूरकरची या ठिकाणी केली होती समाप्त. 2 गडी बाद. सांघिक धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर नाममात्र 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाचा जर लेखाजोगा पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 5 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण 6 चेंडू 11 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने मॅन फ्रॉम रेवंडी अर्थात आमचे सर्वांचे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे उर्फ बाबूजी यांचा गाव, ज्यानं मालवणी भाषा 7 समुद्र पलीकडे नेले संगीत वस्त्र या नाटकामधून. त्याच बाबूजींच्या गावामधील अर्थात मालवण तालुक्यातील रेवंडी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू जतीन कांबळे मैदानावरती. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीच्या आक्रमणावरती साहिल सावंत, ज्यानं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 10 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी केली होती. तो साहिल सावंत या संपूर्ण स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोणता संघ या विजेतेपदाला गवसणी घालणार हे निश्चिती करणारा शेवटचं षटक घेऊन येतो, अर्थात स्पर्धेतील शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतो तो साहिल सावंत. 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. अक्षय कदम, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, या चेंडूवर मिळतात ती एकेरी धाव. आता मात्र विजयाचं समीकरण 5 चेंडू कंपल्सरी 10 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू विजयासाठी 10 धावा. एका बाजूने जतीन कांबळे मॅन फ्रॉम रेवंडी तालुका मालवणचा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला साहिल सावंत आंबडपाल तालुका कुडाचा गोलंदाज आहे. 5 चेंडू 10 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कमबॅक पहा. जर वाटलं होतं की हा सामना कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे निश्चितच जिंकेल, परंतु 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावांचं लक्ष साहिल सावंतकडे भवितव्य असेल ते अद्विक स्पोर्ट मसुरा क्रिकेट संघाचं. पुन्हा एकदा तीच गोलंदाजी पाहायला मिळते आणि दरम्यानच्या काळामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी साहिल सावंत कडून पाहायला मिळते. समीर राणे पहा, जो सामना कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरा अतिशय एकतर्फी जिंकेल असं वाटलं होतं, परंतु देवेंद्र हिंदळेकरची गोलंदाजी त्यानंतर साहिल सावंतने केलेली कमबॅक करणारी गोलंदाजी. आता मात्र विजयाचं लक्ष आहे 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावांचं लक्ष आहे.
स्ट्राईकच्या दिशेने अक्षय खिलाडी स्टार अक्षय कदम मैदानावरती आहे आणि अक्षयला निश्चितच आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने गोविंद फाले. 3 चेंडू 10 धावा कंपल्सरी करायचे आहेत. 3 चेंडू 10 धावांचं लक्ष आहे. दर्पण आचरेकरनं सुरुवात तर सुरेख केली होती, परंतु त्यानंतर देवेंद्रनं चांगली गोलंदाजी केली, साहिल सावंतनं चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू 10 धावा. मोठा फटका पाहायला मिळतोय अक्षय कदमच्या बॅट मधून. एक मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार. या चेंडूवर मिळतोय SPL षटकार. आता मात्र विजयाचं समीकरण येऊन टेपतंय 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा मैदानावरती. कोणताही संघ हार मानायला तयार नाही. एका बाजूला खिलाडी स्टार अक्षय कदम, मॅन फ्रॉम कलमट कणकवलीचा खेळाडू आहे, आणि अक्षयने आज मात्र स्टार खिलाडी अशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 4 धावा करायच्या आहेत. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरा क्रिकेट संघाला. झळाळता चषक कोणता संघ जिंकतो? एका बाजूला अद्विक, दुसऱ्या बाजूला कॅडबरी क्रिकेट क्लब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते. राहिलेला 1 चेंडू आहे आणि एका चेंडू मध्ये 4 धावा करायच्या आहेत. जर सर्वांना सामना आवडला असेल तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या मारल्या पाहिजेत या सामन्यासाठी. सुंदर प्रकारची गोलंदाजी साहिल सावंत करून 1 चेंडू 4 धावांचं लक्ष. एका बाजूला 44,444, दुसऱ्या बाजूला 33,333, म्हणजे 11,111 रुपयाचा हा सामना मैदानावरती आपल्याला हा चेंडू असेल. 11,111 रुपयाचा. आणि तो चेंडू कोणाच्या बाजूने जातोय? एका बाजूला अक्षय कदम. 1 चेंडू 4 धावा आणि हा शेवटचा चेंडू असेल. रक्कम रुपये 11,111 रुपयांचा हा चेंडू साहिल सावंतचा. यावर मात्र मोठा फटका, उंच उडलेला कारंजा. 1 धाव तर पूर्ण केली जाते. आणि दरम्यानच्या काळामध्ये अद्विक स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ हा सामना जिंकतोय आणि आपल्याला एक नवा विजेता मिळतोय या 7व्या पर्वामध्ये. 2026च्या 7व्या पर्वाचा विजेता संघ ठरतोय. साहिल सावंतच्या नेतृत्वाखाली अद्विक स्पोर्ट मसुरा क्रिकेट संघ. थोडेसे प्रयत्न कमी पडत आहेत ते अर्थात कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाचे. आणि या ठिकाणी साहिल सावंतने चांगली गोलंदाजी केली, देवेंद्र हिंद्रेकरने चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या क्षणी या सामन्यावर वरचढ ठरतोय तो अर्थात अद्विक स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ. आणि 44,444 आणि मानाच्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या या मानाच्या चषकावर नाव कोरतोय अद्विक स्पोर्ट मसुरा क्रिकेट